सो फर्स्ट ऑफ ऑल, सो पहिले मी या सेशनचं पर्पज सांगतो. सो सेशनचा पर्पज असा आहे की आपण 2 वीक स्पेंड केले रिॲक्टवर. राईट, त्याच्या आधी मला एक्सपेक्टेड होतं की एपीआय रायटिंग हे सगळ्यांना क्लिअर आहे. सो एपीआय जसं आपण रिॲक्टमध्ये स्टेप बाय स्टेप गेलो होतो की 5 स्टेप्स आपण तोंडपाठ करून घेतले होते ड्रॉपडाऊनचे. सो आणि त्या स्टेप्समध्ये प्रत्येक लाईनचा अर्थ समजवला होता. सो जेव्हा आपण तो अर्थ समजवला तर एक्सपेक्टेड हे आहे की जर त्याच्यात काही पण तुम्हाला कळालं नाही तर तुम्हाला ते म्हणजे एरर आला तर फिक्स करता आलं पाहिजे. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. तसं एपीआयच्या केसमध्ये खूप अगोदर मी ब्रेकडाऊन करून दिलं होतं की 4 फाईलचं पर्पज काय आहे, कंट्रोलर कशासाठी वापरला जातो, डॅल कशासाठी वापरला जातो, डॅल मध्ये किती स्टेप्स आहेत, असं खूप अगोदर मी ब्रेकडाऊन दिलं होतं. एक्सपेक्टेड हे होतं की ते जे नॉलेज आहे ते इंटर्नशिप मधून खाली फॉलो होते आणि जेव्हा पण आपण एपीआय शिकवले ते त्यांना प्रत्येकाला कळते. सो हे एक्सपेक्टेड होतं, बट आय हॅव सीन एव्हरीबडी स्ट्रगलिंग वेन एव्हर रायटिंग एपीआय युझिंग कस्टम जीपीटी. कारण कस्टम जीपीटी जो तुम्हाला कोड रिटर्न करतो तो तुम्ही परफेक्टली कॉपी पेस्ट नाही करू शकत. आणि त्याचं रिझन आहे, तुम्ही एआय ला जेवढी इन्फॉर्मेशन द्याल तेव्हा त्याला कळणार आहे की काय काय करायचं आहे. सो आपण जेव्हा कस्टम जीपीटी बनवलंय तेव्हा आपलं अख्खं सोल्युशनचं नॉलेज त्याला नाहीये. सो जर तुम्ही एखादी मेथड मागितली त्याच्यात तर तो क्लास तयार करून मग मेथड देतो. किंवा काही ऑब्जेक्ट्स जे आपल्याला फॉर एक्झाम्पल रिटर्न करायचे तर ते रिटर्नचे ऑब्जेक्ट्स कुठं लिहायचे हे त्याला कळत नाही. तो नवीन फाईल देतो, वेरॅज ते नवीन फाईलमध्ये नाही, आपल्याला पॅराम्स मध्ये लिहावं लागतं, हे आपल्याला माहिती असतं. सो ही सगळे जे नॉलेज आहे हे एआय कडे नसून आपण कस्टम जीपीटी मधनं आलेला कोड कॉपी पेस्ट केला तर कस्टम जीपीटीचं सोल्युशन वर्क नाही होणार आहे. मग कस्टम जीपीटीचं किंवा एआयचं सोल्युशन कधी वर्क होईल, जेव्हा तुम्हाला त्या कोडचं नॉलेज आहे. सो नॉलेज सिम्पल आहे. कंट्रोलरचं काम काय आहे की जर कोणी URL थ्रू तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली तर तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठल्या मेथडला कॉल करायचं आहे. कारण खूप साऱ्या फाईल्स आहेत, प्रत्येक फाईलमध्ये खूप साऱ्या मेथड्स आहेत. सो कुठली मेथड त्याने कॅच करायला पाहिजे हे ते URL शी मॅच करून तो ती एपीआय कॉल करतो. सुशांत, मी आतापर्यंत जेवढं बोलले ते कळालंय का? काय कळालंय समराईज कर, तर पुढे जाऊ आपण. हो सर, समजलंय मला. नाही नाही, एक्सप्लेन कर ना काय समजले, म्हणजे तर आपण पुढे जाऊ. म्हणजे जे आपण जे एपीआय वगैरे राईट करतो ना, तर ते त्याचा फ्लो कसा असतो, कंट्रोलर फाईल्स मध्ये कोणते पाथ वगैरे सेट करायचं, म्हणजे जेव्हा आपण एपीआय कॉल करतो तर त्या कोणत्या पाथला जायचंय तर ते कंट्रोलर वगैरे मध्ये आपण सेट करतो. एक्झॅक्टली राईट. सो हा सेशन बघितल्यावर मला एक्सपेक्टेड तुमच्याकडनं हे आहे की एपीआय लिहिण्यासाठी तुम्ही 15 मिनिटाच्या वर नाही लावला पाहिजे. जर तुम्हाला प्रत्येक लाईनचा अर्थ कळला, आणि तिथे खूप कमी लाईन्स आहेत. म्हणजे कंट्रोलर मध्ये पहिले सर्वात पहिले तर आपण URL टाकतो, त्याच्यानंतर सिग्नेचर टाकतो, नंतर फक्त आपण त्या ह्याला कॉल करतो, रिपॉझिटरीला कॉल करतो. राईट. डायलमध्ये 5 स्टेप्स आहेत की तुम्ही सिग्नेचर लिहिता, कनेक्शन एस्टॅब्लिश करता, स्टोर प्रोसिजर सांगता, पॅरामीटर लिहिता. आणि जर इन्सर्ट होणार असेल तर एक्झिक्यूट नॉन करी वापरता, नाही तर रीडर वापरता. रीडर वापरताना एक डेटा सेट येऊ शकतो किंवा मल्टिपल डेटा सेट येऊ शकतो. एवढं जर तुम्हाला समजायला एक एक महिना सफिशियंट नसेल तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी एपीआय लिहिली आणि नंतर तुम्ही एपीआय मध्ये स्टक झाला हे मला सांगितलं तर प्रॉब्लेम आहे. एआयचा वापर तुम्हाला हे समजण्यासाठी नाही करायचं की मी काय लिहितोय, कारण हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हा, तुम्हाला हे माहित नाही ते तुम्ही नॉलेज वापरत नाही आणि कॉपी पेस्ट केलं की तुम्हाला एरर येणार आहे. सो जर तुम्हाला नॉलेज असेल तर तिथून कॉपी काय करायचं हे कळतं. ओके. सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस सेशन इज की सगळ्यांना मी एक्सपेक्ट करेन की प्रत्येकाने हा व्हिडिओ जे जे नाही आहे त्यांनी रेकॉर्डिंग बघायला पाहिजे. कुणाचा हे मी 15 मिनिटं अर्ध्या तासाच्या वर कुठली पण एपीआय किती पण मोठी असो एक्सपेक्ट नाही करणार आहे. कारण जेवढा कोड मोठा होईल, कॉम्प्लेक्स होईल, तेवढा तो एआय लिहून देणार आहे. आपण तो एआय ने लिहून दिला ती एपीआय वर्क व्हायला पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. सो ह्या सेशनचं पर्पस कळालं का अंकिता, काय आहे? हो सर. काय आहे? हो नाही म्हणायचं, काय आहे? येस सर. एक एक आता हे सेशन घेतो, या सेशन नंतर कोणत्याही एपीआय राईट करताना आपल्याला 15 मिनिटाचा वेळ नाही लागायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक लाईनचा अर्थ कळायला प्रत्येक पाहिजे. लाईनचा. एआय मधून काय कॉपी करायचं हे कळायला पाहिजे. सो दॅट इज हो. वाय दिस सेशन इज देअर. ओके, गो अहेड. ठीक आहे. हा, आवाज नाही येत आहे.
सरांनी एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे आपण जसं रिॲक्टचं लर्निंग घेतलं होतं त्याच्यामध्ये ड्रॉपडाऊनच्या काही 5 स्टेप्स बघितल्या होत्या की ज्या आपल्याला प्रत्येक फंक्शनमध्ये यूज करून आपण तशी डेव्हलपमेंट करू शकतो. तसंच API साईडला पण सरांनी एक स्टेप्स डिफाईन करून दिल्या होत्या की आपण डायलमध्ये काय करतो, रिपॉझिटरीमध्ये काय करतो, कंट्रोलरमध्ये काय करतो आणि इंटरफेसमध्ये काय करतो. सो आत्ताचं जे एक सेशन आहे ते आपण API साठी घेणार आहोत आणि त्याच्यासाठी ज्या डिफाईन स्टेप आहेत ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं तर माझ्याकडे गेटची API आहे, सॉरी एडिटची API आहे, ज्याच्यातून मला रिक्विजिशन म्हणजे जे स्टुडंट ॲड झालाय त्याला जर काही अपडेट किंवा एडिट करायचे असेल तर त्याच्यासाठीची ही API आहे माझ्या स्क्रीनवरची. सो त्याच्यासाठी पहिलं तर डॅल फाईलमध्ये सिग्नेचर असते. सिग्नेचरमध्ये आपण काय रिटर्न करणार आहोत ते मेथडचं नेम आणि पॅरामीटर्स विथ डेटा टाईप. सो इथे मी तुम्हाला दाखवते. ही माझी सिग्नेचर आहे. ही माझी सिग्नेचर आहे. ह्याच्यातून मी डेटा रिटर्न करते. हे माझ्या मेथडचं नाव आहे आणि हे डेटा टाईप पॅरामीटर्स आहेत विथ डेटा टाईप. म्हणजे जे मला स्क्रीनवरती लागणार आहेत ह्याच्यातून माझा डेटा स्क्रीनवरती येणार आहे. सो हे पॅरामीटर्स आहेत आणि स्ट्रिंग इंट हे त्याचे डेटा टाईप आहेत. सिग्नेचर समजली? हो. येस ओके. मॅम. येस. त्याच्यानंतर आहे की आपण डेटाबेसचं कनेक्शन क्रिएट करतो. सो इथे मी डेटाबेसचं कनेक्शन क्रिएट केलं आहे. त्यानंतर आपण जी USB आहे ज्याच्यातून आपल्याला डेटा येतो ते कनेक्शन आपण देतो USBचं. त्यानंतर आपण पॅरामीटर्स पास करतो. हे पॅरामीटर्स आहेत. म्हणजे जे पॅरामीटर्स आपण स्टोअर प्रोसिजरला पाठवणार आहोत ते पॅरामीटर्स आहेत. त्यानंतर ही जे एक्झिक्यूट द डेटाबेस आपण इथे ते फंक्शन राईट करतो. म्हणजे ॲक्च्युअली आपल्याला स्क्रीनवरती काय शो करायचं आहे सो ते आपण इथे डिफाईन केलं आणि रिटर्न आपण पाठवतो. एन्क्वायरी डिटेल लिस्ट म्हणजे ही लिस्ट मी रिटर्न पाठवणार आहे. सो हे डॅलचा पर्पज आहे. ह्याच्यात 5 स्टेप्स येतात. एक तर सिग्नेचर असते. सिग्नेचरमध्ये मेथडचं नेम असतं. सॉरी सिग्नेचरमध्ये आपण रिटर्न काय करणार आहोत ते असतं. ह्याच्यात आपण हे आपण रिटर्न म्हणजे हा आपण डेटा देणार आहोत. सो हे रिटर्न पाठवणार आहोत. हे मेथडचं नेम आहे आणि हे त्याला लागणारे पॅरामीटर्स आहेत. त्यानंतर आपण डेटाबेसचं कनेक्शन क्रिएट केलं, नंतर USB दिली, नंतर पॅरामीटर्स, मग मेन फंक्शन आणि मग आपण रिटर्न करतोय. स्कूल डॅल फाईल आहे ती समजली का? हो मॅम. हो समजलं. एकदा सांगतोस का की काय काय स्टेप्स केल्या सुशांत? फर्स्ट आपण API राईट करण्यासाठी सिग्नेचर मेथड राईट केली. सिग्नेचर मेथड मध्ये आपल्याला काय रिटर्न होणार आहे ते डिफाईन केलं. त्यानंतर मेथडचं नेम आणि पॅरामीटर पास केले जे आपण यूज करणार आहोत SP कॉल किंवा API राईट करण्यासाठी. हां. त्यानंतर आपण डेटाबेस कनेक्शन केलं. हम्म. त्याच्यानंतर जे आपण SP यूज करणार ते SP च्या कनेक्शनसाठी आपण SP कॉल केली हां. आणि SP मध्ये जे जे पॅरामीटर यूज झाले त्या पॅरामीटर आपण तिथे कॉल केले. हां. त्यानंतर आपल्याला ऍक्च्युली SP मधून काय रिटर्न करायचंय तर त्यासाठी आपण तो मेन कोड लिहिला आणि जी काय आपल्याला त्या SP म्हणजे ज्या API मधून नाही, डेटा हा रिटर्न. जो आहे ना तो आपल्याला रिटर्न येणार आहे. हो. तो एक्झिक्यूट रीडरने आपण तो जो डेटा आहे तो आपल्याला जो हम्म. काय रिटर्न येणार किंवा भेटणार आहे तो आपण कोड तिथे लिहिला आणि इन्क्वायरी डिटेल्स मध्ये आपण तो डेटा रिटर्न केलेला आहे. ओके. अंकिता तुला क्लिअर आहे ना? हो क्लिअर. येस. त्याच्यानंतर स्कूल रिपॉझिटरी, सेकंड फाईल आहे स्कूल रिपॉझिटरी. सो त्याच्यात आपण काय करतो, मी आहे अशी वरची कॉपी करून घेते एक. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, माझ्या डॅल फाईलमधली जी सिग्नेचर आहे ती मला ॲज इट इज कॉपी करून रिपॉझिटरीमध्ये घ्यायची. ह्याच्यात फक्त काय चेंज येतो ते सांगते. ठीक आहे. आता आपण रिपॉझिटरीमध्ये स्टॅटिक देत नाही. ओके.
आणि हे जे आपले पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर आपण पास करणार आहोत. बाकी ॲज इट इज ठेवायचं, आपण काही चेंज करत नाही, फक्त आता इथं मेथडचं नेम चेंज होईल. आपले जे पॅरामीटर्स आहेत, सॉरी, ठीक आहे, मी आहे असं घेतलं. फक्त काय केलं, पब्लिक जे आपण सिग्नेचर घेतली होती त्यातली मी फक्त स्टॅटिक रिमूव्ह केली रिपॉझिटरीमध्ये. एवढं क्लिअर आहे. आणि काय केलं की जे आपलं पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स इथे स्कूल डायलला रिटर्न पाठवले. क्लिअर आहे अंकिता? हो क्लिअर. येस. त्यानंतर आपण कंट्रोलर बघणार आहोत. सेम कंट्रोलर, फक्त कंट्रोलरमध्ये ना आपण पाथ पाठवतो, जो म्हणजे आपण बाहेरून ॲक्सेस करणार आहोत, जो पोस्टमनमधून घेणार आहोत. आता ॲज इट इज नावं ठेवायची, नावं काही चेंज करायची नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर होऊन जातं ते. ओके. हां, आता डायलची जी सिग्नेचर आहे ती ॲज इट इज मी कॉपी करून घेते. इथून पण मी स्टॅटिक रिमूव्ह करते आणि रिटर्नमध्ये काय टाकायचं आहे ते सांगते. इथे आपण स्कूल पॅराम्स यूज करतो. पहिले मी हे टाकून घेते. सो मला